तुम्ही संचालन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. गुरुकुल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुकुल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट त्यांचं मी मनापासून त्यांना मी धन्यवाद देते. त्यांची पूर्ण कोर कमिटी आपल्याकडे आलेली आहे आज. त्यांचे अध्यक्ष नाही पण पूर्ण टीम इथे आलेली आहे आणि त्यांचं फक्त एकच स्वप्न आहे, एकच त्यांचं ध्येय आहे, एकच एम आहे, एकच त्यांचं मिशन आहे की आपले जे विद्यार्थी आहे कल्याण, डोंबिवली, भिवंडी, टिटवाळा इथले जे राहणारे विद्यार्थी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षण हा भाग फक्त नावासाठी नाही तर खरंच काहीतरी करण्यासाठी त्यांच्या आयुष्यात शिक्षण आलं पाहिजे. तर किती लोकांना काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये त्यांनी फक्त हात वरती करा. ज्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, वाव, व्हेरी गुड. ज्यांना असं वाटतं की आपल्याला आयुष्यात ना काहीतरी असं वेगळंच काहीतरी करून जायचं आहे, असं नाही मरायचं आहे. हां बरोबर, ओके, हात खाली करून घ्या. बोलायचं नाही आहे कारण आपल्याकडे टाईम खूप कमी आहे, आपल्याकडे टाईम खूप कमी आहे आणि त्या कमी टाईमामध्ये हे पूर्ण जे स्लाईड आहे आजचं, आज आपण जे घेऊन जाणार इथून की किती लोक 10वीचे विद्यार्थी किती आहे? सर्व 10वीवालेच आहे का? टोटल 10वी आहे. मग खूप चांगलं आहे. तुमच्यासाठी हे आजचं सेशन, आजचं हे जे सेशन आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही जे आता आले होते ना आतमध्ये, जेव्हा या हॉलमध्ये जे प्रवेश केलेले होते ना, परत तेच लोक नाही जाणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतोय. जे लोक आतमध्ये आले होते ना, जो लोग अंदर आए थे ना अभी कुछ देर पहले, ते लोक परत नाही जाणार एवढी मी गॅरंटी देतोय. आतापर्यंत 3 लाख लोकांचा आयुष्यामध्ये हे बदल आलेला आहे. 2006मध्ये ही माझं व्याख्यान सुरू झालं आहे आणि आज 2024पर्यंत आपण आलो आहे. या पूर्ण 15-16 वर्षामध्ये 3 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालेलं आहे आपल्याकडून, या संस्थाकडून. आणि आज त्यामध्ये 200 विद्यार्थी अजून ॲड होणार आहे. आय नो यू आर नॉट 100% पॉप्युलेशन ऑफ इंडिया, you are not 100% population of India, but you are 100% future of India. तुम्ही लोक भविष्य या देशाचे, यातूनच कोणीतरी रतन टाटा, यातूनच कोणीतरी सचिन तेंडुलकर, यातूनच कोणीतरी APJ अब्दुल कलाम साहेब आणि यातूनच कोणीतरी मोठा नेता होणार आहे. इथूनच या शाळेमधून होणार आहे. कोणीतरी मोठा अंबानी साहेब होणार आहे, कोणीतरी चांगला ॲक्टर होणार आहे. पण त्याची सुरुवात या सेशनपासून होणार आहे. आता 2 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या फायनल एक्झामची तुम्ही तयारी झालीच असेल, तुम्ही परीक्षा देणार. पण त्याचा अगोदर परीक्षा देताना हे 2 महिन्याचा अगोदर तुम्हाला आज जे गुरुकुल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट त्यांनी हे जे आज प्रोग्राम ठेवलं आहे ना ते महत्त्वाचं आहे. कारण आज तुमचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे आजपासून चेंज होणार, तुमची मानसिकता चेंज होणार. महात्मा गौतम बुद्ध नाव ऐकलंय? कोणी ऐकलंय नाव? ते नेहमी सांगायचं, इंसान विचारों से निर्मित प्राणी है, जो सोचेगा वो बन जाएगा. काय सांगितलं त्यांनी? मेरे साथ बोलेंगे, इंसान विचारों से निर्मित प्राणी है, जो सोचेगा वो बन जाएगा. फक्त तुम्हाला डिसाईड करायचं तुम्हाला काय व्हायचं आहे. आज आपण एवढं तुमच्या समोर एवढे ऑप्शन्स आहे ना, मी सांगतो एक एक करून, ते काय एवढं महत्त्व म्हणजे ऑलरेडी तुम्ही काही लोकांनी डिसाईड केलं असेल, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला सायन्समध्ये जाऊन काहीतरी नाव कमवायचं आहे, मला इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, मला IIT जायचं आहे. आणि आजचं पूर्ण सेशन त्याच आहे. हे तुम्हाला स्लाईड मिळणारच आहे. यामध्ये पूर्ण माहिती दिली, पूर्ण करिअर 2023-24, त्यानंतर 2 वर्षानंतर तुम्ही कुठे असणार आहे? कुठे असणार? 12वीची परीक्षा देत असणार काही लोक ITIमध्ये असणार आहे, काही लोक डिप्लोमामध्ये असणार आहे, काही इंजिनिअरिंगमध्ये असणार आहे 2 वर्ष म्हणजे 12वीची परीक्षेनंतर. काही लोक आर्ट्स घेऊन टीचर होणार आहे. प्रत्येकाने काहीतरी डिसाईड केलेले असणार आहे. कोणी सांगू शकतो का ते काय होणार आहे? कोणी डिसाईड केलं यामध्ये? कोणी विद्यार्थी उभा राहून सांगणार का? कारण आताच आपण एक फॉर्म्युला बघितला. पहिला फॉर्म्युला आहे, इंसान विचारों से निर्मित प्राणी है, जो सोचेगा वो बन जाएगा. आता तुम्हाला डिसाईड करायचं तुम्हाला काय व्हायचं आहे. पूर्ण डिटेल दिलेला आहे, पूर्ण रोड मैप दिलेला है. ये रोड किधर जाता है, कौन बताएगा? ये रोड किधर जाता है बाहर से? ये रोड कुठे जाता बाहर ब्रिज के नीचे से? हाँ
हाँ, वंजार पट्टी में जाता है, वज्रेश्वरी में जाता है, गणेशपुरी में जाता है। हाँ ओके, मामपोली ओके। और बेटा किधर जाता है? वाड़ा जाता है, मोखाड़ा जाता है, जवाहर जाता है, वापी जाता है, गुजरात जाता है, अहमदाबाद जाता है, दिल्ली जाता है, गुजरात जाता है। हाँ, आता थोडासा थांबू। आजचा जे दिवस आहे ना, तुम्हाला डिसाईड करायचं तुम्हाला जायचं कुठे, कारण ही शाळा तुम्हाला जिथे पाहिजे तिथे घेऊन जाऊ शकते। आपको किधर जाना है, आपको किधर जा रहा है? मुझे सर एनडीए करना है, ओके जा सकते हैं, तथास्तु। सर मुझे एमबीबीएस में जाना है, तथास्तु। सर मुझे बीडीए करना है, तथास्तु। मुझे एमबीए करना है, तथास्तु। मुझे इंजीनियरिंग में जाना है, तथास्तु। मुझे आईआईटी में जाना है, तथास्तु। आपको जिधर जाना है आप उधर जा सकते हैं, आपको जिधर जाने का है उधर जा सकते हैं। ये रोड मॅप आहे, ये वही रोड आहे, फक्त तुम्हाला डिसाईड करायचं आहे। मी पण कधी डिसाईड केलं, आपल्याला मॉरिशसला जायचं आहे, मॉरिशसला गेलो। अफ्रीका में जाना है, अफ्रीका में गए। हंगरी में, बुडापेस्ट में जाना है, बुडापेस्ट में गया। जंजीबार में जाना है, तो ओमान में जाना है, दुबई में जाना है। असं 15 देशात जाऊन आलो। अभी नेपाल में जाकर आया। रोज म्हणजे फक्त तुम्हाला डिसाईड करायचं आहे, रोड अवेलेबल आहे, तुमचा रोड अवेलेबल आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे। गुरुकुल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट त्याचा तेच एम आहे, तुम्हाला कुठे जायचं फक्त डिसाईड करा। बाकी सर्व लोक इथे बसलेले मार्गदर्शन करण्यासाठी। आपण विचारतो ना रस्त्यात, ओ काका मला जवाहरला जायचं आहे, कुठला रोड जाणार, हे जाणार का ते जाणार? अरे इथे जाऊ नको बाबा, इथून जा। अरे इथून नको, गणेशपुरीवरून जा, तिथे स्वस्त म्हणजे तुम्हाला जवळ पडणार, बरोबर ना? विचारतो ना आपण, तसंच विचारण्यासाठी आपल्याला कोणीतरी पाहिजे। आणि गुरुकुल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट तेच करणार आहे। तुमच्या मनात जे काय प्रश्न असणार आहे ना आज करिअरसाठी, तुम्ही बिंदास विचारा, पण पहिले पूर्ण सेशन ऐकून घ्या। क्लिअर? करिअर निवडताना तुम्हाला फक्त 5 गोष्टीवरती पाच गोष्टीवरती लक्ष ठेवायचं आहे। पहिला तुमची मानसिकता काय, स्वतःला तुम्ही ॲनालाइज करा की मला काय आवडतं, मला ड्रॉइंग चांगलं आवडतं का, माझं सायन्स चांगलं आहे का, मॅथ्स चांगलं आहे का, माझं जे केमिस्ट्री चांगली आहे का, मला ते जीवविज्ञान बायोलॉजी आवडतं का। तुम्ही पहिले तुमचा स्वतःचा शोध घ्या। कोणी डिसाईड केलं की मला काय करायचं 10वी नंतर? साइंस में कितने लोग जाने वाले हैं 10वीं के बाद? 1 2 3 4 5 6 7 7.5 8 9.5, म्हणजे त्यावरती पण नाही खाली पण नाही। अच्छा, एवढे इथे जास्त लोक आहे, इथे डिक्लेअर आहे। ये सब साइंस में जाने वाले हैं क्या? आणि आर्ट्स वाले किती है? अच्छा, कॉमर्स वाले? अरे बापरे, कॉमर्स वाले जो जास्त आहे। चला ठीक आहे, हां ओके, हात खाली ठेवा, म्हणजे तुम्ही ऑलरेडी डिसाईड केलेलं आपल्याला कुठे जायचं आहे। ओके, तरी पण करिअर निवडताना स्वतःचा पहिले अभ्यास करा। तर सर्वात पहिले काय येतं? मानसिकता। तुमची मानसिकता काय आहे? क्योंकि इंसान जो सोचता है वो बन जाता है, बहुत सिंपल है। आयुष्य जगणे खरंच खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला डिसाईड करायचं आहे। आप कभी बिना टिकट यानी टिकट निकालने के पहले वो टिकट वाला पूछता ना कि भाई जाना किधर है, वो कंडक्टर नहीं पूछता आपको बाळा जायचं कुठे, कुठल्या स्टॉपवरती जायचं आहे? नाही मला ते इथेच पुढे म्हणजे वसईलाच उतरायचं आहे। आपण सांगतो ना काहीतरी, तर डिसाईड करा पहिले आपल्याला कुठे जायचं आहे। क्लिअर? पहिली मानसिकता। दुसरा, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा। क्लिअर? ठेवणार? करिअर निवडताना स्वतःवरती विश्वास पाहिजे, आपला स्वतःवरती विश्वास पाहिजे। बिंदास नाही हो मला इंग्रजी ना माझा थोडा 36चा आकडा आहे, अच्छा नाही सर वो कसं आहे का माझा मॅथ्स असं आहे, काय हरकत नाही, आज आहे ना, आज मॅथ्स कच्चा आहे ना, आज इंग्रजी कच्चा आहे ना, आज मराठी कच्चा आहे ना, आज ना। पण बघा 2 दिवसात बेस्ट होणार आहे। एका आठवड्यात मी इंग्रजीमध्ये मास्टरी हासिल करून दाखवणार, एका आठवड्यात मी मॅथ्समध्ये पूर्ण फॉर्म्युला पाठांतर करून दाखवणार। और याद रखिए, हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा। लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है, सोने को जितना आग लगाओ उतना प्रखर निकलता है। बाबा साहब अम्बेडकर का नाम सुना है? सुना है ना? लोहे को जितना आग लगाओ, लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है, सोने को जितना आग लगाओ उतना प्रखर निकलता है, चांदी को जितना दार लगाओ उतना ही वह चमकता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा।
नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड निकलना होगा. नाही हो, मी ना असंच अभ्यास करतो. कसं आहे, मी जेव्हापर्यंत सोफ्यावरती बसत नाही ना, जोपर्यंत टी व्ही चालू होत नाही ना, जोपर्यंत मोबाईल हातात नसेल ना, माझ्याकडून अभ्यास होत नाही. किसने बोला है आपको? किसने बोला है? नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. हर संकट का हल होगा. आज नहीं तो कल होगा. तर स्वतःवरती विश्वास ठेवा की मी जे काय करिअर निवडतोय ना, मी ते करू शकतो. ठीक है, आज नहीं समझ में आ रहा है, आज इंजीनियरिंग समझ में नहीं आ रहा है, आज JEE समझ में नहीं आ रहा है, आज वो नीट एग्जाम समझ में नहीं आ रहा है, कोई बात नहीं. सही मार्गदर्शन अगर मिलेगा ना, टीचर का सही मार्गदर्शन, विलास पवार सर जैसे लोग साथ में रहेंगे, वाडेकर सर जैसे साथ में रहेंगे, जितेश पाटिल सर जैसे लोग साथ में रहेंगे, अपने को चीज समझ में आएगा. आज समझ में नहीं आ रहा है ना, आज समझ में नहीं आ रहा है ना, पण खूप लवकर मला समजण्यात येणार आहे. ओके, आता मी तुम्हाला फक्त 10 सेकंड देणार आहे. किती? हां, तुम्हाला काय करायचं आहे, उभा राहून, आता नाही, उभा राहून तुम्हाला काय करायचं, फक्त असं करायचं आहे बस. आणि मध्ये मध्ये आतमध्ये काउंट करायचा, 1 2 3 4 5, जे काय तुमचं असेल कॅपॅसिटी. आपल्या मित्रांना सांगा की मी 10 सेकंडमध्ये एवढी उडी मारू शकतो एका पायाने. क्लिअर? मी 10 सेकंडमध्ये एवढी उडी मारू शकतो 10 सेकंडमध्ये. बताएंगे बाजू वाले को? अगर पैर दुखेगा तो चेंज भी कर सकते हैं, आपको जैसा लगता है. और तकलीफ़ है, कुछ बीमार है, घुटने में कुछ तकलीफ है तो मत करना, लेकिन कोशिश करके देखना. तो ठीक है, 10 सेकंडमध्ये किती करू शकतो बाळा? किती जंप करू शकतो? 5 5 10 10 5 15. नाही, तुम्हाला हे करायचं आहे. तुम्ही बाजूवाल्याला सांगा, आता मला बोलू, माझ्याशी बोलू नका, बाजूवाले को बोल दो. चलो अभी आप बोल सकते हैं बाजूवाले को. ताई किती किती? लाइट चालू करेंगे सर, तो थोड़ा लाइट चालू करेंगे. हाँ, 1 मिनट. हाँ बोला ताई, किती बोलले? 8. ये कितना करने वाली है? ही 10 करणार आहे. ताई तुम्ही 12 करणार आहे. चला, आता एकदम, आता जे तुम्ही शिकणार आहे, आता जे करिअरसाठी खूप सेशन झाले असेल, पण हे तुमच्या आयुष्यातला सर्वात बेस्ट. हॅलो, कारण मी तुमच्याकडून प्रॅक्टिकल करून घेतोय. आता तुम्हाला माहीत पडेल की आपण जे करिअर निवडतोय, आता तुम्ही जे करिअर निवडणार आहे ना, जे तुम्हाला वाटतं नाही खूप कठीण आहे साहेब, खूप असं आहे तसं आहे. सर्वांनी सांगितलं का बाजूवाल्याला? सबने बोल दिया? जिसने नहीं बोला वो हाथ ऊपर करो. सबने बोल दिया बाजू वाले को कितना करने वाले हैं? 10 सेकंड में कितना करेंगे बेटा? आप कितना करेंगे? हाँ आप, हाँ 10 करेंगे. वेरी गुड. सर्वांनी डिसाइड केलं है? गुपचुप बुक साइड में रखो और आराम से खड़े. सर ऊपर आइए, आप ऊपर आइए, आराम से खड़े रहिए. सब लोग आराम से खड़े हो जाएंगे, आराम से खड़े हो जाएंगे. वेरी गुड, खड़े हो जाएंगे आराम से, बिना शोर किए. वरून घ्या सर असा. मी जेव्हा बोलणार स्टार्ट तेव्हा स्टार्ट करायचं आहे. हां, आणि मी काउंट करणार 10 सेकंड. 3 2 1 स्टार्ट. स्टॉप. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या आरामशीर, डिसिप्लिन मध्ये. हॅलो, हाँ हाँ मला माहित है, मला उत्तर मिळालंय, मुझे उत्तर मिल गया है. बस अभी सबके सामने उत्तर बोलिए. कितना किया बेटा आपने? कितना बोला था? कितना बोला था आपने? 10 बोला था बेटा. हाँ आपने कितना बोला था? हाँ आप 10 बोला था. कितना किया आपने? 30 किया आपने 30 किया. बेटा आपने 5 बोला था, मेरे को याद है. कितना किया? हाँ 30 किया. हाँ बाळा किती केला? हाँ 24. आणि किती सांगितलं होतं? 1 मिनट बेटा, आपने कितना किया? 30. कितना बोला था? 10 बोला था. अब यहाँ पर आते हैं. 1 मिनट, बहुत ही इंपॉर्टेंट मैसेज रिगार्डिंग टू करियर. हाँ बोला ताई. 1 मिनट, हे घ्या माईक घ्या.
अच्छा 25 केलं आणि डिसाईड किती केलं होतं? 10 केलं होतं. ताई तुम्ही 10 28 केलं आणि तुम्ही 10 डिसाईड केलं होतं. तुम्ही समजताय मी काय बोलतोय? आज आपने खुद का रिकॉर्ड, आज आपने खुद का रिकॉर्ड, आज आपने तोड दिया. नाही हो, आम्ही ना, आम्हाला सायन्स काय जमणार नाहीये. आम्ही कसं आहे, आम्ही म्हणजे कसं आहे का, आम्ही ते समतानगरमध्ये राहतो ना, आम्ही पाड्यावरती राहतो. म्हणजे कसं आहे का, हम लोग ना सर डोंबिवली में रहते हैं. तो डोंबिवली की शिवाली परब मालूम है? डोंबिवली की शिवाली परब नहीं मालूम? डोंबिवली की शिवाली परब मालूम है कि नहीं मालूम? महाराष्ट्र की हास्य जत्रा. हां चलो ठीक आहे. नाही हो सर, आम्ही कसं पाड्यावरचे लोक आहे ना, म्हणजे आम्ही कसं आहे, आम्ही हिंदी बोलणारे लोक आहे ना, आम्ही गुजराती बोलणारे, आम्ही मराठी बोलणारे ना, म्हणजे आम्ही इतले लोक आहे ना, किसने बोला है सब? आप कुछ भी हो, आप अपने करियर में सबसे बेस्ट कर सकते हैं. आपने करके दिखाया ना, अभी दिखाया कि नहीं? हाँ, आपने सबसे बेस्ट अभी करके दिखाया. आपने सबसे बेस्ट करके दिखा. आता तुम्ही लिहा, तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पाहिजे? 10वी मध्ये किती पर्सेंटेज पाहिजे लिहा लगेच. नाही हो सर, आता अभ्यास संपलाय, काही हरकत नाही, लिहा बिंदास, मी सांगणार ते. 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पाहिजे लिहा ताई, मोठ्यामध्ये लिहा, मोठ्यामध्ये लिहा. हा ताई लिहा, मोठ्यामध्ये किती पर्सेंटेज पाहिजे? हां 75 लिहा. किती पाहिजे ताई? 75. व्हेरी गुड. 90+ असं एक्झॅक्ट सांगा ना. 92.57 असं काहीतरी एक्झॅक्ट सांगा तुम्हाला किती पाहिजे. मी परत 2 महिन्यानंतर, 2 महिने नाही, 24 जूनला मी इथे येणार. आएंगे ना मैडम, आप लोग 24 जून को आएंगे ना फिर से? हम लोग 24 जून को आएंगे इधर गुरुकुल एजुकेशन सोसाइटी की तरफ से. गुरुकुल एजुकेशन सोसाइटी की तरफ से 24 जून को हम लोग फिर से आएंगे. अभी आप लिखिए पहले कितना परसेंटेज चाहिए लगेच. किती बाळा, किती लिहिलं? किती लिहिलं? 70. किती? 85, 89. किती? नाही, किती पर्सेंटेज पाहिजे? 76. बिंदास लिहा ना तुम्ही. 70. किती लिहिलं बाळा? हा मागे हां 86. बिंदास लिहा, तुम्ही बिंदास लिहा, कारण तुम्ही जे विचार करतात त्यापेक्षा जास्त करू शकतात. बिंदास लिहा. किती लिहिलं ताई? आता तुम्ही प्रूव्ह करून दाखवलाय, तुम्ही स्वतः प्रूव्ह करून दाखवलाय की आपण हे करू शकतो. क्लिअर झाला? माइंडसेट सेट झालाय, आत्मविश्वास पक्का झालाय. आता आपण पुढे जायचं. 3ऱ्या नंबरवरती येत आहे. आजपासून जेव्हा तुम्ही अभ्यास करणार, किती महिने राहिले आपल्याकडे? आता 1 महीने राहिला है. अब अपने को ना पूरा झोंक देना, अपने आप को पूरा झोंक देना है. खाना पीना, बर्थडे, शादी, 15 अगस्त, 26 जनवरी सब भूल जाने का. आणि आता फक्त कुठे लक्ष द्यायचं? अभ्यासमध्ये. फक्त 1 महिना आता तुमच्या आयुष्यात सर्वात म्हणजे बेस्ट करून दाखवायचं आहे का आपल्याला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, IIT मध्ये जायचं आहे. आपल्या जवळचं जे सर्वात बेस्ट कॉलेज असेल तिथे आपण ॲडमिशन घ्यायचं आणि ते घेण्यासाठी आपली पात्रता वाढवायला लागेल. आणि तुमच्यासमोर आजपासून पण अभ्यास सुरू केला ना. कधीपासून? आजपासून पण अभ्यास सुरू केला ना आपण, तरी पण सर्वात बेस्ट करू शकतो. आणि तुम्ही हे स्वतः प्रूव्ह करून दाखवलं आहे. केलं ना? केलं की नाही? मी काय तुमच्यामध्ये काय एक्स्ट्रा काय तुम्हाला थोडी काहीतरी कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक देऊन मी काय करून घेतलं नाही. तुम्ही स्वतः प्रूव्ह करून दाखवलं आहे की तुम्ही एवढा विचार करत होते आणि त्यापेक्षा तुम्ही 10 सेकंदमध्ये सर्वात जास्त उंच उडी मारून दाखवला. ते खूप चांगली लाईन आहे. तुला तुझीच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, कर गड्या तयारी मनाची, कधी झुकायची कधी नडायची, लोक डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर, लोक डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. 24 जूनला तेच आम्हाला बघायचं आहे. का 24 जून का? अंदाजन तिथपर्यंत आपला रिझल्ट लागणार आहे आणि तेच आम्हाला बघायचं, तोच दिवस बघायचा आहे आणि आम्ही परत येणार इथे तेच बघण्यासाठी. सर आज तुम्हाला ते स्वप्न देखो. गरीब कौन है पता आपको? मैं थोड़ा मेरे बारे में बताऊं, चलेगा? कितने जन को सुनने का है?
अरे बापरे, खूप लोक आहे. चला ठीक आहे. सरांनी आता विलास पवार सरांनी आता माझी इंट्रोडक्शन दिलं की आपल्यासमोर. अच्छा, ते बोर्ड जरा कोणी घेऊन येणार का समोर जरा? दो जन आएंगे जरा, कोई भी 2 जन आ जाएंगे. आ जाओ ना बेटा, आ जाओ ना बेटा, आ जाओ. और कोण आहे? आप भी आ जाओ बेटा, जल्दी. माहीत पडलं ना. तसंच तुम्हाला पण टॅलेंट, तसंच तुमचं पण टॅलेंट समोर आलं पाहिजे. समझला मी काय बोलतोय? ऐसे छुपा के रखेगा तो नहीं चलता है साहब. समाज के सामने लेकर आओ, दुनिया के सामने लेके आओ, आप कौन है उनको बताओ. लोकांना सांगा आजपासून. जे तिसरा एक फॉर्म्युला मी देतोय त्याचा अगोदर काय नाव आहे? नाव काय है? दिनेश गुप्ता. वडील बोले हम लोग बहुत गरीब है. तो मैं बोला अच्छा गरीब क्या होता है अपने को मालूम नहीं. बोले तुमको ITI में जाना पड़ेगा. ITI काय असतं माहिती आहे का कोणाला? काय असतं ITI? नाही माहिती आहे. चला ठीक आहे. टर्नर फिटर मशिनिस्ट. यामध्ये बघा इथे एक ऑप्शन दिलेला आहे. इथे एक ऑप्शन दिलेला आहे, कुठेतरी असेल. इथे एक ऑप्शन दिलेला आहे बघा. तुम्ही 10वी नंतर इंटरमिडिएट करू शकतात, 12वी सायन्स कॉमर्स आर्ट्स करू शकतात, त्यानंतर पॉलिटेक्निकमध्ये जाऊ शकतात, IIT मध्ये जाऊ शकतात. ते एक मोठं प्रोसेस आहे. त्यानंतर ITI. वडील बोले तुमको ITI में जाना पडेगा. मैं बोला अच्छा चलो ITI में गया. ITI मध्ये शिकत असताना मला ते आवडत नव्हतं, पण मी गेलो तिथे. ITI काय होतं तेच माहीत नव्हतं आपल्याला फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच माहीत होतं. तर वडील काय बोलले, हम लोग गरीब है तो फिर ठीक है ITI में चले गए. आणि त्या दिवशी ठीक आहे, त्या दिवशी आपल्याला एवढं माहीत नव्हतं. पण आज कोणी मला विचारलं ना गरीब की परिभाषा क्या है, तर मी त्यांना सांगू शकतो. आज एक नई परिभाषा लेकर जाना. गरीब वो है जिसके पास सपने नहीं है. गरीब वो है जिसके पास सपने नहीं है साहब. बाकी पैसा तो आ जाएगा कहीं ना कहीं से. बाहर देखो विकसित भारत का वो चल रहा है, विकसित भारत का कुछ चल रहा है वहाँ पर. गरीब वो है जिसके पास सपने नहीं है. और यू आर वेरी लकी. आप सबके पास सपने हैं और ये सपना है, ये आपका सपना है. आई वडिलांसाठी काहीतरी करायचं है. उनके दुनिया के छोड़ने के पहले अपने को कुछ करके दिखाना है. क्योंकि मम्मी डैडी ना कुछ दिन तक आपके साथ है. मैं लिख के दे रहा हूँ. मम्मी डैडी फक्त काही दिवसासाठी आपल्या बरोबर आहे, फक्त काही दिवसासाठी. और एक दिन वो अपना साथ छोड़ के चले जाएंगे. लेकिन उसके पहले त्यांना काहीतरी बनवून दाखवायचं. पहिला पिताजी बोले हम लोग गरीब है. आणि काय बोलले ते अंथरूण बघून काय असतं ते मला माहित नाही. काय हां क्या बेटा क्या डायलॉग आहे? हां अंथरूण बघून पाय पसरला पाहिजे. तेव्हा माहीत नव्हतं ना कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि तिथे एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये डबल बेडशीट, ट्रिपल बेडशीट आणि पूर्ण मंडपचा कपडा मिळतो. तुम्हाला पाहिजे तेवढं पाय पसरवा ना. नाही हो, आम्ही भिवंडीमध्ये, आम्ही तुम्हाला माहीत नाही दांडेकर शाळामध्ये शिकणार आहे. डॉक्टर दादासाहेब दांडेकर विद्यालयाचे विद्यार्थी आम्ही. तर काय ते लोक पुढे जाऊ शकत नाही का साहेब? कुठलाही विद्यार्थी कुठूनही जाऊ शकतात. सचिन तेंदुलकर के स्कूल का नाम क्या है, कौन बताएगा? शारदाश्रम इंटरनेशनल बन गया अभी. भारत रत्न वहाँ से निकला है. और याद रखो ये स्कूल जो है ना चूना पत्थर ईंट से नहीं बनता है. ये बनता है वहाँ के स्टूडेंट से, ये बनता है वहाँ के ब्रेन से, ये बनता है वहाँ के ब्रेन से. पिताजी बोले हम लोग गरीब है, तुमको ITI में जाना पड़ेगा. ITI मला आवडत नव्हता, पण तिथे एक सर आले, त्यांनी आपलं आयुष्य बदललं. जसं मी तुम्हाला गॅरंटी दिलं ना, तुम्ही जाताना ते नसणार जे आता बसलेले. गॅरंटी देतोय. त्या सरांनी सांगितलं स्कूल में पढ़ने वाला हर लड़का डॉक्टर इंजीनियर नहीं बनता है. स्कूल में पढ़ने वाला हर लड़का डॉक्टर इंजीनियर नहीं बनता है. दूसरा लाइन खूप महत्वाचा है. भले ही स्कूल में पढ़ने वाला हर लड़का डॉक्टर इंजीनियर नहीं बनता है, लेकिन स्कूल में पढ़ने वाला हर लड़का अपने अपने फील्ड का, अपने अपने क्षेत्र का, अपने अपने टैलेंट का डॉक्टर बन सकता है. आप अपने फील्ड के डॉक्टर बन सकते हैं. डॉक्टर अमिताभ बच्चन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहब, इंजीनियरिंग के बाद उन्होंने डॉक्टरी की. डॉक्टर लता मंगेशकर, डॉक्टर माधवन, ऐसे बहुत सारे लोग मिलेंगे जिनको डॉक्टर मिला है अपने फील्ड में. आता तुम्ही तुमच्या फील्डमध्ये तुम्ही जे घेतला इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकतात.
तुम्ही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये डॉक्टर होऊ शकतात, कोणीच हा थांबवलाय. और उस दिन के बाद, त्या दिवशीनंतर तो दिनेश गुप्ता घरी आलंच नाही, तो बदलला. उसके बाद मैंने फिर डिप्लोमा किया, यहाँ पे है ना डिप्लोमा, उसके बाद ये डिप्लोमा किया पॉलिटेक्निक, फिर उसके बाद इंजीनियरिंग, फिर उसके बाद IIT बॉम्बे. नाम सुना IIT बॉम्बे का किसी ने? नाही ऐकलंय, काय हरकत नाही आहे. उसके बाद IIT मुंबई, फिर उसके बाद MTech, फिर उसके बाद PhD, फिर उसके बाद ये डिग्री, उसके बाद वो डिग्री. तर शिकत राहायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचं, माणसाने जर आयुष्यभर शिकण्याचा ध्यास घेतला तरी तो शिक्षणाचा गुडघ्यापर्यंत पोहोचतो. क्लिअर झालं? क्लिअर हो गया की नाही क्लिअर हो गया? हां, तर तुम्ही काही करू शकता. तिसऱ्या नंबरवरती येतात, लिहून अभ्यास करा. काय? लिहून अभ्यास करताना तुम्हाला तुमचा गोल, तुम्ही आता जे डिसाईड केलं आहे की सर मला ना सिव्हिल इंजिनियरमध्ये जायचं आहे, मला IT इंजिनियर व्हायचं आहे, मला मोबाईलचा इंजिनियर व्हायचं आहे. तुम्हाला जे इंजिनियर व्हायचं आहे ते तुम्ही डिसाईड करू शकता. वह कौन सा कतरा है जो दरिया नहीं बन सकता? वह कौन सा कतरा है जो दरिया नहीं बन सकता? हर बूंद में सागर समाया हुआ है, फक्त त्याला लक्ष्य मिळायला पाहिजे. तो आपके पास तो विलास सर जैसे लोग हैं, इतने अच्छे मार्गदर्शक है आपके पास गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्ट आपके साथ है. काही असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता, सर आम्हाला ना इथे अडकतोय, आम्हाला IIT मध्ये जायचं आहे, आम्हाला JEE करायचं आहे, सर माझं काउन्सिलिंग करू शकतात का? जितेश पाटील सर इथे आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता, सर मला ना MBBS करायचं आहे, तर MBBS साठी कुठली एक्झाम द्यायला लागेल, JEE लागणार का नीट लागणार, ते आता आपण क्लिअर करणार आहे. तुमचा अभ्यास करताना तुमचं करिअर लक्षात ठेवा की मला इथे जायचं आहे बस. आज 1 महीना है ना, आज से भी पढ़ाई शुरू करेंगे ना तो भी आप टॉप पे पहुंच सकते हैं. आज से भी आगे जाएंगे तो आज से भी पढ़ाई करेंगे तो आप आगे जा सकते हैं. क्लियर हो गया? डाउट है कुछ? नहीं सर, एक चॉक है क्या सर? आपण पहिल्यांदाच भेटतोय ना इथे. हां, मला फक्त कोणीतरी अच्छा आप भी आ जाओ. एकाने या साईडला लिखा, एकाने त्या साईडला लिहायचा, नंबर लिहायचा या साईडने. या ताई तुम्ही त्या साईडला लिहा. हां, ते सांगणार. बेटा 1 नंबर सांग, एक काय पण. हां, 1 ते 9. हां, 5 नंबर लिहा, 5 नंबर साईडला. बा किती? 5. दुसरा परत 5. 1 नंबर सांगा बेटा, कुठला पण. 3 लिहा. नाही तसं नाही, 553 असं लिहा. 553. आता तुम्ही जे बघणार आहे आपल्या आयुष्यामध्ये अभ्यासाचं काय महत्त्व आहे ते आपण लगेच बघणार आहे. बा एक पेन आणि हे दे. हां, तुम्ही त्या इथे उभे राहा, हे फक्त धरून ठेवा. 553 लगेच. नेक्स्ट नंबर 6 लिहा, खाली 6 लिहा. हां 6 लिहा. 1 मिनिट. 4 लिहा. हा ताई 2 लिहा तिथे. हां खाली 7 लिहा. खाली इथे या साईडला. हां त्याचा 2चा खाली 7 लिहा. 2चा खाली 7. हां त्याचा खाली 3 लिहा. 5 लिहा तिथे. ठीक आहे. हां एक 3 लिहा इथे या साईडला. 3 लिहा. हां लिहा 3. हां 1 मिनिट. 6 लिहा बेटा. ताई बोला एक. हां 8 लिहा. 8 बेरीज करा. चला सायन्सवाले जेवढे होते त्यांनी बेरीज करायचा. लगेच बेरीज करा. ताई तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त उभे राहा. ताई फक्त उभे राहणार, ताई काय करणार नाही. सांगा काय येणार पहिले. 5 आणि 7 12 आणि 8 20 आणि 1 21. खाली 1 लिहा. 1
मोठ्याने लिहा ना जरा, मोठा जरा व्यवस्थित. हा, एक लिहा, एक. हा, नंतर 2 वरती जाणार. हा, काउंट करा किती होणार लगेच. एक मिनिट. 2500 तिथे एक ऑलरेडी आलेला आहे. 2500 लिहा तिथे. 2551. कन्फर्म आहे ना? चेंज करायचं असेल सांगून द्या. लिहा 2002 लिहा इथे. नाही नाही, डायरेक्ट टोटल लिहा. टोटल. हा, 2 नाही नाही, हा 2551. 2551. एक. हा, काय काय नाही.